बघा ना आपले कोटरबनचे गणेश डोंगरे आहेत ना. बघा ना किती दुर्दैवी निधन झालं त्यांचं. 4 लेकरं आहेत, ऊसतोडीला गेले होते छकड्यामध्ये. आणि बाई कारखान्यावर गेले जणू ऊन लागायला म्हणून दुसऱ्या छकड्याखाली बसले असते ना, तर तिथं लय मोठ्या गाड्या अशा कारखान्यावर. लगेच छकड्याने का नाही टक्कर मारली. आणि टक्कर मारली दुसरं छकडं ह्यांच्या अंगावर पलटलं. आणि दुसरे 2 जण पण एकाचा पाय मोडला आणि 2 जण जाग्यावरच. खूप वाईट घडलं हो. बघा ना व, पोट भरायसाठी लहान लहान लेकरं लांब लांब सोडून यावं लागतंय. खूप वाईट वाटायला लागले बरं का. इतकं वाईट म्हणा, कारखान्याला येताना लेकरं रडू लागले होते. लेकरं हॉस्टेलला शाळेत आहेत, तितकंच लेकरांना समजून शिकून आले. रडू नका, तुम्हाला ठाव आहे ना, आम्ही ऊसतोडला चाललो, तुला सवय आहे पुरीला म्हणत होत्या. खूप वाईट घडलं हो. आमच्याच गावचे डोंगरे, मी पण कोटरबंचीच आहे ना, तर आमच्याच गावचे डोंगरे होते हो ते. खूप दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या कुटुंबावर. बघा ना किती मस्त इष्टाला व्हायरल आहेत ते 2 जण. किती मस्त व्हिडिओ बनवायचे बरं का. खूपच चांगले व्हिडिओ बनवत होते 2 जण. आणि त्यांची बायको का नाही त्यांच्या पायावर पाय देऊन महागवाई रातचं इराचं सकाळ सकाळ 2 जण खूप चांगले राहत होते. बघा ना असं काय पण होतं बाई, माणसाचा का नाही एका शकंताचा सुद्धा भरवसा नाही. खूप वाईट वाटायला लागले बरं का मला ना. आज 2-4 दिवस झालं काय हवा बी सुटली बाया. बरोबर, तर खरंच ना खूप वाईट वाटायला लागले मला ना. असं कधी कोणाला हो नाही ग. भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला शांती लागो. कष्टामध्येच माणूस जातोय किंवा रात्रंदिवस कष्ट करून करून पोटासाठी चिल्यापिल्यासाठी माणूस रात्रंदिवस कष्टाला कामाला शिकत माणूस का नाही. कुठं फिरायला जात नाही, कुठं खाया पिया जात नाही. कष्ट केलं तरच आपल्याला पैसा बघायला भेटतोय. तर माणूस का नाही कष्टाच्या पुढी कामाच्या पुढी माणसाला कुठलं काही आठवत नाही. लय जीवावरचा खेळ आहे. ट्रॅक्टरचा असू द्या, गाडी बैलाचा असू द्या, कशाचा जरी असला तरी खूप वाईट वेळ आहेत हो. काय सांगायचं तर भावपूर्ण श्रद्धांजली गणेश भाऊला.